नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे. आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जो की शेडचे टेम्परेचर आणि आर्द्रता संबंधित आहे. रेशीम उद्योग म्हटला तर रेशीम अळीला टेम्परेचर आणि आर्द्रता ही 24 ते 28 डिग्री तापमान आणि आर्द्रता आहे 70 ते 80% आर्द्रता आपण दिली तर आपल्या एका बॅचमध्ये 4 ते 5 दिवस लवकर अळी कोश बनून आपल्याला चांगल्यारीत्या उत्पन्न मिळू शकते. तर तोच भाग उन्हाळा लागल्यामुळे आपण घेतलेला आहे. तर 4 ते 5 भाग आपले येणार आहेत. रेशमचं शेड जे टेम्परेचर आणि आर्द्रता आपण ॲटोमॅटिक कसं कंट्रोल करायचं आणि त्याचं मोजमाप आणि किती लिटर पाणी लागणार, नोझल कोणतं लागणार, किती प्रकार आहेत आपल्याला टेम्परेचर आणि आर्द्रतासाठी कंट्रोल करण्यासाठी, हे आपण या व्हिडिओत सांगणार आहोत. आणि याचे 4 ते 5 व्हिडिओ बनणार आहेत, कारण की हा टेक्निकल थोडं काम असल्यामुळे शेतकऱ्यांना समजावं यासाठी आपण त्याचे भाग करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचू. तर नवीन आले असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच व्हिडिओ बनवत असतो टेक्निकली आणि शेतकऱ्यांना समजतील याचप्रमाणे आम्ही बनवत असतो. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला मुद्दा जो आहे आपल्याला, की आपल्या शेडमध्ये तापमान आणि आर्द्रता आपण कशी मेंटेन करायची. तर त्या बाबतीत आपल्या शेतकऱ्यांकडे बरेचसे जुगाड होते, पण त्याच्यामध्ये मोजमाप नव्हतं. कोणते नोझल लागतात, किती दूरवरती पाणी आपल्या शेडवरती देतात आणि किती लिटर पाणी त्याला लागणार आहे, कोणती मोटर लागणार आहे, हे आपल्याकडे माहिती नव्हती. मी बरेचसे यूट्यूब चॅनल सर्च केलं, त्याच्यावरती अशी अपूर्ण माहिती असल्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आज आपण फक्त थोडक्यात माहिती घेणार आहोत, की आपल्याकडे जे साहित्य आपल्याकडे अवेलेबल असणार त्यांचा चांगल्या प्रकारे आपण यूज करून कसं आपलं टेम्परेचर आणि आर्द्रता आपण कंट्रोल करू. तर सुरुवात आपण करूया साहित्यापासून. तर साहित्य जे असतं, तर टेम्परेचर आणि आर्द्रता 3 प्रकारे कंट्रोल केल्या जाऊ शकतं. तर त्यातला पहिला प्रकार असा आहे, की आपण नेटवरती पाणी देऊन ठिबकची नळी बांधत असतो 16 MM ची, आणि त्याला असं डबलचा पंप लावून आपण ते नेटवर पाणी सोडून थंडगार हवा त्याच्यामधून येऊन आपलं टेम्परेचर आणि आर्द्रता कंट्रोल होते. पण तो एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे, की आपल्याला हे बघू शकता तुम्ही, हे नोझल आहेत. तर या नोझल आपण शेडवरती लावल्यानंतर याच्यामधून पाणी आपल्या टिनाच्या पत्रावरती येतं आणि तापमान कमी होतं. तर हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार म्हणजे फोगर. आता फोगर आपण बोलावलेले आहेत, फोगरचा आपण व्हिडिओ टाकणार आहोत. आपण असे 3 प्रकारे आपण ह्युमिडिटी आणि टेम्परेचर कमी करू शकतो. तर आता आपण मशिनी बाबतीत माहिती घेऊया थोडक्यात. तर बरेचसे शेतकऱ्यांकडे हे डबल मोटर आहे. तर याचं आपण दुकानावरती गेलो, त्याचं नाव शेतकऱ्यांना बरंचसं टेक्निकली माहीत नाही. आपण याचा टेक्निकली एक पार्ट म्हणून आपण माहिती शेतकऱ्यांना देऊ. तर याला म्हणतात डायफ्राम मशीन. हे डायफ्राम मशीन तुम्ही दुकानावरती म्हटलं तर तुम्हाला हे मशीन पाहण्यास मिळणार आहे. तर डायफ्राममध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे सिंगल मोटर आणि एक प्रकार म्हणजे डबल मोटर. तर आता याच्यामध्ये आपण टेक्निकली पहिले सिंगल मोटरचं माहिती घेऊया. तर शेतकरी मित्र काय करतात, की बाजूच्या शेतकऱ्यांना लावलं आणि तेच मोटर अशी बघून घेऊन येतात. तर तसं करायचं नाही शेतकऱ्यांनी, आपल्याला टेक्निकली साक्षर व्हायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे मोटर आहे डायफ्राम. तर याच्यावरती आपल्याला काय चेक करायचं आहे, आपल्याला चेक करायचं आहे या ठिकाणी किती व्होल्टवर चालणारी मोटर आहे. तर हे 12 व्होल्टवर चालणारी मोटर आहे. म्हणजे तुम्ही या अडॅप्टरनं 12 व्होल्टच्या चालवू शकता, प्लस बॅटरीने चालू शकता 12 व्होल्टच्या, आणि प्लस ह्या पॅनलनं पण चालू शकता, ज्याचे की व्होल्टेज 20 असतात, पण ते मोटर लावल्यानंतर 17-18 व्होल्ट देतं. तर या पॅनलनं पण चालू शकता. या पॅनलची माहिती आपण घेणारच आहोत. तर 12 व्होल्टवर चालणारी मशीन आहे. मॅक्सिमम ॲम्पियर आपण याला 5 ॲम्पियरपर्यंत हे घेऊ शकतो. म्हणजे आपल्या पॉवर दिल्यानंतर 5 ॲम्पियरपर्यंत फुल लोडवर हे ॲम्पियर घेणार आहे. आणि सगळ्यात मुख्य मुद्दा जो आहे, की या ठिकाणी ओपन फ्लो म्हणजे हे मशीन पाणी किती देणार आहे. आता पाणी किती देणार आहे, तर हे याच्यावरती लिहिलेलं आहे 6.0 LPM. म्हणजे काय होतं आहे, की लिटर पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला हे मशीन ओपनमध्ये आपण पाणी घेतलं, म्हणजे आपल्या एखाद्या पाईप फक्त पाण्यापुरताच घेतला, तर 6 लिटर पाणी आपल्याला हे मशीन देऊ शकतो एका मिनिटाला. तर हे झालं याचं. आणि PSI संबंधित करायचं, हे PSI म्हटलं ना, तर हे प्रेशर संबंधित विषय आहे. तर हा आपल्याला फॉगर लावलं ना, तर हे
PSI आपल्याला त्याच्यामध्ये कामात येतं. 100 PSIमध्ये आपल्याला 7 ते 8 फॉगर आपण 5 mmचे चालवू शकतो. तो पण आपण व्हिडिओ पूर्ण फॉगर लावणार आहोत, तर तो पण व्हिडिओ टाकणार आहोत आणि किती रुपये प्राईस झालेली आहे ते पण टाकणार आहोत. तर जनरली मोटर 300-400 रुपयामध्ये मार्केट आणि कंपनी आणि याच्यावरती जो फ्लो आहे एम्पियर आहे त्याच्यावरती डिपेंड असतो. तर तुम्ही दुकानामध्ये गेला, सिंगल मोटर तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की मला 6 लिटर पर मिनिट डिस्चार्जवाली मशीन 12 व्होल्टमध्ये आम्हाला द्या तुम्ही चांगल्या कंपनीची. तर तुम्ही दुकानावर गेल्यानंतर तुम्हाला कोणतीही मशीन मिळणार ते दुकानदार देणार नाहीत. तर तुम्ही जे मागितलेली आणि तुम्हाला ज्याची रिक्वायरमेंट आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. कारण की 6 लिटर हे पाणीचं हे सिंगल मोटर हे मॅक्सिमम मी आणलेली आहे. याच्यामध्ये 4 लिटर 5 लिटर असे मशीन येतं. हे बघू शकता तुम्ही. आता डबल मोटरचं आपण बघूया. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूर्ण टेक्निकल माहिती आहे. हे माहिती तुम्हाला यूट्यूबवर कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही. तर हे डबल मोटर आहे. तर हे काय आहे तर या मोटरला 2 पंप लावून एका फ्रेमला चिटकवलेलं आहे आणि याचं आतमधून कनेक्शन या प्रकारे केलेलं आहे. तर हे डबल डायफ्राम मोटर आहे. तर याचं बघूया आपण. तर हे जे लेबल लागलेलं आहे तर हे बघू शकतो. 12 व्होल्टवरच चालणार मशीन आहे हे. जे की पॅरेललमध्ये याचे कनेक्शन असतात आणि हे एम्पियर 4 ते 7 एम्पियर हे 2 मशीना मिळून घेणार आहेत. आणि याचा ओपन फ्लो जो आहे तर 10 ते 12 लिटर पर मिनिटाला आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये 12 लिटर पाणी हे देऊ शकतं. म्हणजे हे 6 लिटर पाणी देऊ शकतं, तर हे 12 लिटर पाणी देऊ शकतं. तर हे लिटर तुम्ही डायफ्राम मोटर घेताना हे लक्षात ठेवा. याच्यावरती हे जे लिहिलेलं असतं हे तुम्ही नक्की चेक करा. आणि मॅक्सिमम जे प्रेशर आहे हे 0.9 PSI आहे. तर हे फॉगरसाठी आपल्याला बघावं लागतं. हे मिनी नोझलसाठी हे प्रेशर जे आहे हे आपल्याला चालतं. तर हे डबलची मशीन आहे आणि हे मशीन चालवायची झाली तर याला हे जे अडॅप्टर आहे हे अडॅप्टर 12 व्होल्ट 2 एम्पियरचं आहे. तर हे सिंगल मोटरसाठी हे अडॅप्टर आहे. तुम्हाला हे डबलची मशीन चालवायची असली पुरेपूर प्रॉपर क्षमतेनं तर आपल्याला हे 2 अडॅप्टर 2 एम्पियरचे अडॅप्टर 2 घेऊन याला पॅरेललमध्ये लावून आपल्याला कनेक्शन करून या मोटर चालवायची आहे. सिंगल अडॅप्टरवर हे मशीन चालणार नाही कारण की हे चार्जर खूप हीट होतं आणि त्याला पर्याय म्हणून एक आणखीन 12 व्होल्टचं चार्जर येतं. तर ते 4 एम्पियर 5 एम्पियरचं 12 व्होल्टमध्ये घेतलं तर तुम्ही सिंगल अडॅप्टरमध्ये पण हे मशीन चालू शकतं. आता बघूया आपण टिनावरती आपण जे मिनी नोझल लावतो हे बघू शकता. आता हे नोझल जे आहे याचं पण मी क्षमता काढलेली आहे आणि प्रत्यक्षात आपण ते लावल्यानंतर त्याची मोजमाप पण घेणार आहोत. तर डबलवर मशीन 2 नोझल आपण लावले ना तर हे जे आहे हे 14 दुनी 28 म्हणजे 14 या ठिकाणी फूट लांब पाणी देणार आहे, 14 या ठिकाणी लांब पाणी देणार आहे. आणि एका मिनिटाला याचा फ्लो जो आहे तासाचा घेतला तर आपण याला पाणी लागतं 200 लिटर पाणी याला लागू शकतं फुल प्रेशरवर. आणि याचा प्रेशर कमी केलं तर 150 100 पण लागू शकतो. पण ते जे आहे त्याचा लांब पाणी फेकण्याचा जो एक माप आहे ते कमी होणार आहे. तर हे 15 फूट पाणी देऊ शकतं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 15 फूट देऊ शकतं. तर त्याचा 10 फूट होणार. जास्त नजर लावली तर 8 फूट होणार. या प्रकारे ते प्रेशर कमी होत असतं. आणि हे किती रुपयाला मिळालं तर याची प्राईज आहे प्रत्येक मार्केटनुसार क्वालिटीनुसार हे या पद्धतीनं 16 mmच्या नळीला लागणार आहे. तर याचं प्राईज 40 रुपये 50 रुपये प्रत्येक मार्केट आणि कंपनीनुसार बदलत असतं. तर या नोझलचा आपण लाईव्ह डेमो टाकणारच आहोत. तर फक्त ही माहिती सध्या आपण प्राथमिक माहिती घेत आहोत. तर त्या बाबतीत व्हिडिओ आहे हा. आता हे जे फॅन आहेत तर हे फॅन आपण का बरं दाखवत आहे तर फॅनचा दाखवण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या शेडमध्ये उन्हाळ्यात वरच्या साईडला म्हणजे जे कैच्या लागलेल्या असतात त्या साईडला 4 ते 5 फुटामध्ये खूप गरम हवा राहतं. आणि आपण खालच्या ठिकाणी बघतो तर त्या ठिकाणी हवा थंड असतं. तर एका शेडमध्ये 2 प्रकारचे वातावरण असतात. उंच ठिकाणी गरम हवा असते आणि खालच्या ठिकाणी थंड हवा असते. तर शेतकरी काय करतात की खालच्या ठिकाणी मीटर लागलेलं असतं आणि वरची जी रॅक असते 5 फुटावर 6 फुटाचे रॅक असतात. तर ते वरचे जे कप्पे आहेत त्याला रोगग्रस्त अळ्या निघतात आणि मग ते
आपल्या लक्षात येत नाही. पाल्यामुळे झालं की वातावरण तर कंट्रोल होतं, पण वातावरण कंट्रोल नसतं. तर हे त्याकरिता आपण काय करणार आहोत, शेडच्या जे आपण त्याला दोन ठिकाणचा जॉईंट असतो त्या ठिकाणी हे फॅन वरच्या बाजूनं हवा देण्याकरिता लावणार आहोत, जेणेकरून ते जे हवा आहे ते व्हेंटिलेशन प्रॉपर होऊन जाईल. आणि हे सोलर पॅनलवर चालतं आणि याची जी माहिती जी आहे हे 12 व्होल्टवर चालतं आणि याचा ॲम्पियर आहे 0.20, म्हणजे हा हाफ ॲम्पियरवर पण चालू शकतं, म्हणजे अर्धा ॲम्पियरवर पण हे चालू शकतं. आणि याची चांगली हवा आहे, वातावरण जे गरम हवा काढण्याची मदत करतं. एका शेडमध्ये 4 ते 5 लावले ना आपण, तर आपल्या शेडमधली जे वरच्या साईडला गरम हवा आहे ते बाहेर काढून त्या ठिकाणी थंड हवा हे काम करतं. तर आता तिसरा मुद्दा आहे पॅनल. तर बरेचसे शेतकरी पॅनल घेऊन येतात, हे बघू शकता, हे पॅनल असतं. आता हे 12 व्होल्ट 12 वॅट, बरेचसे शेतकरी त्याला माहिती जसं असणार तसं त्या पद्धतीने घ्यायची प्रयत्न करतात. तर हे पॅनलचं आपण टेक्निकली माहिती घेणार आहोत. तर हे पॅनल आहे 12 व्होल्ट, जे की 12 व्होल्ट एक व्होल्टेज रेंज असतं, पण त्याचं व्होल्टेज जे आहे ते 17, 18, 20 व्होल्टपर्यंत असतं. पण बॅटरीला ते देण्याकरता वायरमधून जो ड्रॉप होतो, कंट्रोल रूममधून ड्रॉप होतो, 14.5 व्होल्टेज हे आपल्या बॅटरीला देऊन चार्ज करत असतं. तर याचं प्रॉपरली नाव 12 व्होल्ट आपण म्हणणार असतो त्याला. हे बघू शकता. आता ह्याचं जे लेबल आहे हे नॉन ब्रँडेड पॅनल आहे. तुम्ही ब्रँडेड पॅनल घेतलं तर चांगले तुम्हाला पाठी येणार आहे. तर याच्यावरती काय लिहिलेलं आहे की सोलर मॉड्यूल 12 व्होल्ट 37 WP. तर याच्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. तर व्होल्टेज मॅक्सिमम पॉवर जी आहे याची हे 17 व्होल्टपर्यंत आहे आणि ॲम्पियर याचा आहे 1.18 ॲम्पियर. म्हणजे हे जे आहे हे 2 ॲम्पियर करंट देऊ शकतो. आणि व्होल्टेज ओपन करंट म्हणजे आपलं जे व्होल्टेज वायर आपण त्याला लोड न दिल्यावर मल्टीमीटरने चेक केलं 21 व्होल्टपर्यंत येणार आहे. आणि शॉर्ट सर्किट जे ॲम्पियर आहेत ते 2.4 ॲम्पियर आहेत. म्हणजे हे आपल्याला डबल मोटरसाठी हे उपयोगात घेऊ शकतो. पण मित्रांनो, पॅनल घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, नॉन ब्रँडेड पॅनल घ्यायचं नाही आहे. आणि आपल्याला हे पूर्ण लोड चालवायचा झाला तर आपल्याला 12 व्होल्ट 100 वॅटच्या वरच पॅनल घ्यायचा आहे. कारण की हे 12 व्होल्ट 100 वॅट जे आहे ना ते तुमचे 2-3 मशीनं आरामात चालवतं. आणि बरेच शेतकरी हे छोटं पॅनल वापरतात, तर पण हे दुपारच्या टाईमला चांगलं काम करतं. पण सकाळी 11-12 वाजेपर्यंत हे जे आहे हे सूर्याच्या दिशेनं नाही केलं तर हे बरोबर काम करत नाही. आणि 4च्या नंतर पण हे बरोबर काम करत नाही. तर शक्यतोवर मोठ्यात मोठं पॅनल घ्यायची प्रयत्न करा. आणि त्याचा जो तुम्हाला रिझल्ट आहे तो संध्याकाळी आणि सकाळी तुमचं प्रॉपर मशीन काम करते, या पद्धतीनं तो रिझल्ट मिळू शकतो. तर हे पॅनल तुम्ही ब्रँडेडच घ्या आणि जास्त वॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. व्होल्ट 12च असणार, पण वॅट जे आहे त्याचं म्हणजे ॲम्पियर आणि वॅट हे वाढणार आहेत. तर 100 ॲम्पियर व्होल्टचं 100 वॅटचं पॅनल मिळतं 12 व्होल्टमध्ये, 150 वॅटचं पॅनल मिळतं 12 व्होल्टमध्ये, आणि 200 वॅटचं पण पॅनल मिळतं. तर ते तुम्ही मोठी जेवढी पाटी घेतली आहे तर सोप्या भाषेमध्ये जितकं जास्त वॅट 12 व्होल्टमध्ये तितकं आपलं काम चांगलं होणार. 200 वॅटपर्यंत तुम्ही घेऊ शकता. तर ही होती आजची माहिती. आणि टेम्परेचर आणि आर्द्रता, पोल्ट्री म्हणा, गाईचा गोठा म्हणा, आपल्याला उन्हाळा लागत आहे तर आपण त्या बाबतीत पण लाईव्ह व्हिडिओ टाकणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. तोवर नमस्कार.